सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले। खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। नमस्कार लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने तुमचे जुलै हप्त्याचे आणि ऑगस्ट हप्त्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून तुमच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 28 ऑगस्ट शुक्रवार रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रक्षाबंधनचा सण साजरा होणार आहे। तर या रक्षाबंधनच्या सणाच्या निमित्तानं तुमच्या खात्यामध्ये आजपासून जुलै हप्त्याचे 1500 आणि ऑगस्ट हप्त्याचे 1500 असे 2 हप्त्यांचे 2 महिन्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक रक्षाबंधनला तुम्हाला सरकारच्या माध्यमातून ओवाळणी देण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने लाडक्या बहिणींनो, या रक्षाबंधनला सुद्धा जुलै हप्त्याचे 1500 आणि ऑगस्ट हप्त्याचे 1500 असे 2 हप्त्यांचे 2 महिन्यांचे म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची ओवाळणी या ठिकाणी जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। बघा, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहत होतात, परंतु अखेर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। तुम्हाला इथून पुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे सोडले जात आहेत, म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमची रक्षाबंधनची ओवाळणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये सोडली जात आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। तुम्हाला इथून पुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनची ओवाळणी म्हणजेच जुलै हप्त्याचे 1500 ऑगस्ट हप्त्याचे 1500 जमा केले जात आहेत, तर ते जिल्हे कोणकोणते आहेत आणि बँका कोणकोणत्या आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम यांच्यामध्ये काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये जुलै हप्त्यासाठी आणि ऑगस्ट हप्त्यासाठी एकूण 7200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता। आता 7200 कोटींचा निधी प्रमुख 10 बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता। आता या 10 बँकांच्या माध्यमातून थेट 12 जिल्ह्यांमधील 45 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जुलै हप्त्याचे 1500 आणि ऑगस्ट हप्त्याचे 1500 रक्षाबंधनच्या ओवाळणीच्या निमित्तानं जमा केले जात आहेत। खऱ्या अर्थाने लाडके बहिणींनो, तुमचे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे। इथून पुढे लाडके बहिणींनो, तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। तुम्ही सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु लाडके बहिणींनो, जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम या तिघांच्या माध्यमातून हे पैसे सर्वात अगोदर ज्या 12 जिल्ह्यांमध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तर तुमचे खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। इथून पुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु लाडके बहिणींनो, जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत
ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत तर अशा बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा दिला जात आहे आणि अशा लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्यात। परंतु लाडक्या बहिणींनो, जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रमुख 12 बँकेमध्ये आणि प्रमुख 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर ते जिल्हे कोणकोणते आहेत आणि ज्या ज्या बँकांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर त्या बँका कोणकोणत्या आहेत तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। तुम्ही सुद्धा सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहायची आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। तुम्हाला इथून पुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। तुम्हाला इथून पुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 5 प्रकारच्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे येणार नाही। त्या लाडक्या बहिणीने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला खरोखर जुलै हप्त्याचे 1500 ऑगस्ट हप्त्याचे 1500 मिळवायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर पाहणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत तर अशा बहिणींना दिलासा दिला जात आहे आणि अशाच लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे। कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार नाहीत, कारण सरकारच्या माध्यमातून काही जिल्ह्यांची या ठिकाणी वगळण्यात आलेले आहेत। त्या जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही, तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊयात। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत तर त्या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत याचीच माहिती आपण सविस्तर पद्धतीने आता सांगत आहोत। परंतु लाडक्या बहिणींना या 5 प्रकारच्या बहिणी पाहण्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजे तर ती कामे तुम्हाला लगेच सांगतो, जेणेकरून जर तुम्ही अगोदरपासून कामे केलेली असतील तर तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाईल। परंतु जर तुम्ही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही लवकरात लवकर ही कामे करताला आणि तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून खटाखट हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आता जमा होऊन जातील। आता बघा लाडक्या बहिणी वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत तर अशाच बहिणींच्या खात्यामध्ये जुलैचे 1500 ऑगस्टचे 1500 असे 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये सोडले जात आहेत आणि अशाच लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी खरोखर नियमांमध्ये बसत नसतील, पात्रतांमध्ये बसत नसतील, त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवली जात नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही
पात्रतेमध्ये पात्र ठरत आहात का हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. जर तुम्ही खरोखर पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तुम्हाला इथून पुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु इथून पुढे तुम्हाला आता वाट पाहण्याची गरज भासत नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची यादी आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहत आहोत. परंतु जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या बँकेमध्ये पैसे सोडले जात आहेत तर ते जिल्हे आणि बँका कोणकोणते आहेत ते सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्यात. परंतु लाडके बहिणींनो, जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार 5 प्रकारच्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. मग या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत याचीच माहिती आता आपण सविस्तर पद्धतीने सांगत आहोत, त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा. आता बघा लाडके बहिणींनो, वेळ न घालवता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहत आहोत. परंतु लाडके बहिणींनो, जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून जुलै हप्त्यासाठी आणि ऑगस्ट हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत तर त्या पात्रता कोणकोणत्या आहेत हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. तर बघा, पहिले पात्रता म्हणजे लाडके बहिणींनो, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. दुसरी पात्रता, तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. पुढची पात्रता, तुमचे वय 65 वर्षांच्या पुढे गेलेले नसायला पाहिजे. जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तरच तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी जुलै हप्त्याचे 1500 आणि ऑगस्ट हप्त्याचे 1500 आता मिळत आहेत. यापुढे लाडके बहिणींनो, तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण पात्रता पाहिलेली आहेत. आता आपण वेळ न घालवता जिल्ह्यांची यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत. परंतु लाडके बहिणींनो, जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडके बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत तर अशा बहिणींना दिलासा दिला जात आहे आणि अशा लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. आता बघा लाडके बहिणींनो, सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहत आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडके बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडके बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत तर अशा बहिणींना दिलासा दिला जात आहे आणि अशा लाडके बहिणींची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडके बहिणींनो, रक्षाबंधनचा सण वर्षातून फक्त एकदा येत असतो. मग या सणाला तुमच्या या ठिकाणी जर भावाने तुम्हाला ओवाळणे दिले तर तुम्हाला दिलासा मिळतो आणि भावावरचा विश्वास अजून वाढत जात असतो. त्यामुळे लाडके बहिणींनो, सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून, फडणवीस साहेबांच्या माध्यमातून हे पैसे आता सोडले जात आहेत. कारण लाडके बहिणींनो, अवघे 2 दिवस शिल्लक आता रक्षाबंधनला राहिलेले आहेत. त्यामुळे हे पैसे तुमच्या खात्यामध्ये आता सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा दिला जात आहे. तुम्हाला इथून पुढे बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती. परंतु आज खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमचे जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. तुम्हाला इथून पुढे काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडके बहिणींनो, तुम्हाला सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी वाचून दाखवत आहे. परंतु लाडके बहिणींनो, जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारने दिलेल्या माहितीनुसार म्हणजेच फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या बहिणी गरजू असतील, ज्या लाडके बहिणींनी KYC पूर्ण केलेले असेल, ज्या बहिणींचे आधार कार्ड बँकेशी लिंक असेल, ज्या बहिणींकडे 4 व्हीलर गाडी नसेल, ज्यांच्याकडे या ठिकाणी मोठमोठे बंगले, मोठमोठे फार्म हाऊस, ज्या बहिणींकडे 5 एकरांच्या पुढे जास्त शेत जमीन नसेल, ज्या बहिणींचे वय 65 वर्षांच्या पुढे नसेल तर अशाच बहिणींना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे आता सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने अशाच लाडके बहिणींची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. तर बघा, आता आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती होती ती माहिती पाहिलेली आहे. आता लाडके बहिणींनो, वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहून घ्या. तर बघा लाडके बहिणींनो, विचार करायला गेला तर संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. आता या 36च्या 36 सर्व जिल्ह्यांमध्ये जुलै आणि
आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे एकाच दिवशी जमा करणे शक्य होत नसता, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुमची जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहत आहोत. परंतु लाडके बहिणींनो, जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा लाडके बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे. तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे पूर्ण केलेली असतील तर तुमची खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. आता बघा लाडके बहिणींनो, सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहून घ्या. तर बघा लाडके बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. आता 36 सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात आहेत. तर बघा आपल्या महाराष्ट्र राज्यामधील रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यासोबत जळगाव जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, गडचिरोली, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, नंदुरबार असेल, नाशिक असेल, यासोबत जळगाव असेल, जालना जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, या खालच्या साईडचा नाशिक जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल, यवतमाळ असेल, भंडारा, गोंदिया असेल, तर अशा जिल्ह्यामधील बहिणींचे खऱ्या अर्थाने जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा आता संपवली जात आहे. इथून पुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींना, या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमवणार आहे. सध्याच्या स्थितीला मागच्या 2 दिवसांपूर्वी GR काढण्यात आलेला आहे. तर तो GR तुमच्या खात्यामध्ये जुलै हप्ता वितरित करण्याच्या संदर्भात आहे. लवकरच आता ऑगस्ट हप्ता वितरित करण्याच्या संदर्भात GR काढण्यात येईल आणि त्यानंतर बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट जुलैचे पैसे आणि ऑगस्टचे पैसे असे 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा होतील. त्यामुळे काळजी करू नका. लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे DBTच्या माध्यमातून सोडले जातील आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल. जर तुम्हाला व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे.